नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। मराठा प्राधिकरण स्थापन करून मुख्यमंत्री बेळगाव महाराष्ट्राला विकणार असल्याचे वाटाळ नागराज यांचे वक्तव्य। मराठी जनतेला टेंडर देऊन विकण्याची सरकारची दूरदृष्टी। हिरेबागेवाडीच्या टोल नाक्यावर कन्नड आंदोलन करता वाटाळ नागराज यांनी साधा पत्रकारांशी संवाद। स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून शहरातील कोणतेच काम नाही व्यवस्थितरित्या। एपीएमसी रोडवरील ड्रेनेज पाईपलाईन उघड्यावरच कंत्राटदारांनी वेळीच काम पूर्ण करण्याची नागरिकांकडून मागणी। गोव्यामध्ये आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुत्राचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न। गोव्यातील लीला पॅलेस रिसॉर्टमध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन। नवदाम्पत्यांना राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव। आता पाहूया सविस्तर बातम्या। मराठा प्राधिकरण स्थापन करून मुख्यमंत्री बेळगाव महाराष्ट्राला विकणार असल्याचे वक्तव्य कन्नड आंदोलन करता वाटाळ नागराज यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे। ನಾನು ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಸುವರ್ಣಸೌಧದ ಮುಂದೆ ಅನೇಕ ಪ್ರತಿಭಟನೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಇದು ರಾಜ್ಯದ ಹಿತಕ್ಕಾಗಿ ಮಾಡಿರತಕ್ಕಂತ ಪ್ರತಿಭಟನೆಗಳು। ಸುವರ್ಣಸೌಧ ಅದು ನಿರ್ಜೀವವಾಗಿದೆ। ಸುವರ್ಣಸೌಧ ಯಾವತ್ತಾರ ಒಂದು ದಿವಸ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಮಾರಿಬಿಡ್ತಾರೆ। ಈಗ ಅದಕ್ಕೆ ಬಹುಶಃ ನನ್ನ ಐಡಿಯಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರಿಗೆ ಮಾರ್ತಾರೆ। ಅದು ಯಾರಾದರೂ ಒಬ್ಬ ಮರಾಠಿ ಶ್ರೀಮಂತ ಬಂದರೆ ಇದು ಸೊರಗ್ತಾ ಇದೆ, ಸೋರ್ತಾ ಇದೆ, ಕಲ್ಲುಗಳೆಲ್ಲ ಸರಿ ಇಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಕಡಿಮೆ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಮಾರ್ಬಿಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಟೆಂಡರ್ ಹಾಕ್ತಾರೆ। ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ನನಗನ್ನಿಸ್ತದೆ ಯಾವತ್ತಾರು ಒಂದು ದಿವಸ ಅದನ್ನು ಭಾಳ ಕಡಿಮೆ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಮಾರಿ ಈ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಭಾಳ ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಕಾದಿದ್ದಾರೆ। ಇದುವರೆಗೂ ಬಂದಂಥ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಲ್ಲಿ ಇಂಥ ಕನಿಷ್ಠ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯನ್ನ ನಾನು ನೋಡಲೇ ಇಲ್ಲ। ಈಗ ಇಲ್ಲಿ 144ನೇ ಸೆಕ್ಷನ್ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸುವರ್ಣಸೌಧ ಸುತ್ತ। ಯಾಕೆ ಜಾರಿ ಮಾಡಬೇಕಾಯಿತು? ಕಾರಣ ಏನು? ಏನಿದು ಪೊಲೀಸ್ ರಾಜ್ಯನ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ಮಾಡಿದ್ರಿ? ನಿಜ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಬಂಧನ ಮಾಡಿ, ಆದರೆ 144ನೇ ಸೆಕ್ಷನ್ ಜಾರಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಿಮಗೇನು ನೈತಿಕತೆ ಇದೆ? ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನವೆಂಬರ್ 1ನೇ ತಾರೀಕು ಕರಾಳ ದಿನಾಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ MESದವರು। ಅವ್ರನ್ನ ನೀವು ಗಡೀಪಾರು ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಯಾಕೆ? ಓಟ್ಗಾಗಿ। ಬೆಳಗಾವಿ ಎಲ್ಲ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಮರಾಠಿ ಏಜೆಂಟ್ರು, ಎಲ್ಲ ರಾಜಕಾರಣಿಗಳು MES ಏಜೆಂಟ್ರು, ಅವರಿಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ। ಶಿವಸೇನೆಯವರು ಯಾವಾಗ ಬೇಕಾದ್ರೂ ಬರ್ಬೋದು ಬೆಳಗಾವಿಗೆ, ಏನು ಬೇಕಾದರೂ ಮಾತಾಡ್ಬೋದು, ಆದರೆ ಕನ್ನಡಿಗರು ಮುಖಂಡರುಗಳು ಬಂದರೆ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಹಿರೇಬಾಗೇವಾಡಿ ಹತ್ರ ತಡಿತೀರಿ, ಅವ್ರುಗಳು ಬಂದರೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲೇ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಟ್ಟು ಮನ್ನಣೆ ಕೊಡ್ತೀರಿ। ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮರಾಠಿ ಸರ್ಕಾರವಾ, ಮರಾಠಿ ಏಜೆಂಟ್ರ ಸರ್ಕಾರವಾ, ಶಿವಸೇನಾ ಸರ್ಕಾರವೇ? ನಿಜ BJP ಅವರಿಗೆ ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಶಿವಸೇನೆಯವರು ಇಳಿಸಿ ರಾಜಕೀಯ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಮದ್ರಾಸ್ನಲ್ಲಿ ADMK
ತಳ್ಳಿ ಅಲ್ಲಿ ಶಿವಸೇನೆ ಬರಬೇಕು ಅಂತ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ ಕತೆ ಮುಗಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದು ಇವರು ತೀವ್ರವಾಗಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯವನ್ನ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಹರಾಜಿಗಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಮರಾಠಿ ಪ್ರಾಧಿಕಾರ ಯಾರು ಬೇಕಾಗಿತ್ತು? ಬೆಳಗಾವಿ ಬೇಯ್ತಾ ಇದೆ. ಮರಾಠಿಗರಿಂದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ತೀವ್ರವಾದಂಥ ದಾಳಿ ಕನ್ನಡಿಗರ ಮೇಲೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ಗಡಿ ಪ್ರದೇಶ ಮರಾಠಿಗಳ ನಾಮಫಲಕ ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಅದನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಕೈಲಿ ಆಗಲಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಜಪ್ತಿದೆ, ಸೊಲ್ಲಾಪುರ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಪ್ರಾಧಿಕಾರ ಮಾಡಲಿಲ್ಲ. स्मार्ट योजनेअंतर्गत एपीएमसी रस्त्याचे कामकाज अर्धवट असल्याने त्याचप्रमाणे या ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन देखील उघड्यावर असल्याने येथील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. सध्या बेळगाव शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनेक विकास कामे केली जात आहेत. मात्र ही विकास कामे करताना स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा करू नये, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना याला बळी जावे लागणार नाही. बेळगाव शहरातील एपीएमसी रस्ता हा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निर्माण करण्यात येत आहे. या रस्त्याचे तर कामकाज अर्धवट स्थितीत तर आहेच, या व्यतिरिक्त या रस्त्यावर ठिकठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन घालण्यात आल्या आहेत. मात्र ते कामकाज तसेच उघड्यावर ठेवण्यात आल्याने या दरम्यान अनेक अपघात होण्याची शक्यता आहे. एपीएमसी मार्केट समोर असणाऱ्या बसस्थानकाचे देखील स्मार्ट सिटी अंतर्गत निर्माण करण्यात आले आहे. मात्र हे बसस्थानकाचे केलेले निर्माण कार्य कोणत्याही बाजूने स्मार्ट दिसत नाही. या बसस्थानकासमोर गलिच्छ असे साम्राज्य पसरल्याने या बसस्थानकावर एकही नागरिक प्रवासादरम्यान थांबत नसल्याचे दृष्टीस आले आहे. एकूणच स्मार्ट सिटी योजनेतून होणाऱ्या या कामकाजामध्ये असा हा हलगर्जीपणा स्मार्ट सिटी कंत्राटदारांकडून केला जात आहे. या कामकाजादरम्यान एखाद्या व्यक्तीचा बळी गेल्यावरच या स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना जाग येणार आहे का, असा प्रश्न बेळगाववासी उपस्थित करत आहेत. गोव्यामध्ये आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुत्राचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांचा विवाह सोहळा खूप मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे. भद्रावतीचे आमदार बी.के. संगमेश्वर यांचे भाऊ बी.के. शिवकुमार यांची कन्या डॉक्टर हिता आणि बेळगाव ग्रामीण मतक्षेत्राच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांचा विवाह सोहळा गोव्यामधील लीला पॅलेस रिसॉर्टमध्ये शुक्रवारी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, केपीसीसीचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, ईश्वर खंड्रे, युटी खादर, रिझवान अरशद, डॉक्टर अंजली निंबाळकर, नेते अशोक पट्टण, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, विनय गुरुजी, हुक्केरी हिरेमठ चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी विवाह सोहळ्यामध्ये सहभाग दर्शविला होता. तसेच या मान्यवरांकडून नवदाम्पत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. क्लासिक ऑल इन वन, थंडीमध्येही मिळणार गरमीचा अनुभव. या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे. मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर, जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्ज, स्केल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सन केट, कॉटन हँड ग्लोव्ज, थर्मल, टी शर्ट्स, 3/4 पॅन्ट्स, बरमुडा, नाईटवेअर, गाउन्स, अंडरगारमेंट्स, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी. बाळापासूनच्या साईजपासून प्लस साईजपर्यंत प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध.
म्हणजे एकाच शॉपमध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी. तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन शॉप नंबर 1457 मारुती गल्ली बिसाइड मारुती टेम्पल बसवांग गल्ली कॉर्नर बेलगाम. तर संपर्क साधा 9606 698537 वर. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यताप्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत. तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटीमध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरीमधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्डरोब 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर. त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आजही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टॉवर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समादेवी गल्ली, बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे.
खानापूर तालुक्यातील माचीगड येथे शिकारीसाठीचे जिलेटिन बॉम्ब ट्रॅक्टर खाली सापडून भीषण स्फोट झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. खानापूर तालुक्यातील माचीगड जवळ झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसर हादरला आहे. या अपघातात ट्रॅक्टर चालक व दुचाकी चालक बालबाल बचावले तर मॉर्निंग वॉकसाठी गेलेली महिला जखमी झाली आहे. अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव गिरीश धर्मानंद राजपूत असे आहे. त्याचे कुटुंबीय बीडी येथे वास्तव्य करून आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की शिमोगा भागातील काही भटक्या जमातीतील लोक खानापूर तालुक्यात फिरून व्यवसाय करत जंगलातील प्राण्यांची शिकारही करतात. शिकारीसाठी जिलेटिन बॉम्ब तयार करून ते रात्रीच्या वेळी जंगली डुक्कर आदी प्राण्यांची शिकार करून कुटुंबांची उपजीविका करतात. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हलसाल भागातील जंगलात शिकार आटोपून बुधवारी सकाळी 7:30च्या सुमारास शिल्लक 50हून अधिक सुतळी बॉम्ब पिशवीतून घेऊन धर्मानंद दुचाकीवरून बीडीकडे जात होता. या दरम्यान नंदगड येथील अभिजित बेळगावकर हा युवक ट्रॅक्टर घेऊन शेती कामासाठी जात होता. सुसाट येणाऱ्या दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी घसरली. यावेळी सुतळी बॉम्ब असलेली पिशवी घेऊन बसलेला धर्मेंद्र ट्रॅक्टर खाली सापडला. त्यामुळे भीषण स्फोटाबरोबर ट्रॅक्टरचा मोठा टायर फुटला. टायरमधील हवेच्या दाबामुळे दुचाकीवरील युवक जवळपास 300 फूट अंतरावर फेकला गेला. त्याच्या शरीराचे तुकडे झाले. धड एकीकडे तर मुंडके दुसरीकडे तर हाताचे तुकडे इतरत्र विखुरले होते. मात्र या घटनेत दुचाकी चालक शिवकुमार गजेंद्र राजपूत याला किरकोळ दुखापत झाले. ट्रॅक्टरचा टायर उडाल्याने ट्रॅक्टर चालकाचेही नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर हवेत उडून रस्त्याकडेला गटारीत कलंडला. ट्रॅक्टरचा चालक अभिजित अर्जुन बेळगावकर हा या स्फोटातून सुदैवाने बचावला आहे. या सर्व प्रकाराबद्दल नंदगड पोलीस स्थानकात फिर्याद नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक चौकशी या प्रकरणाबद्दल करत आहेत. जिलेटिन बॉम्बमुळे झालेल्या या भीषण अपघातामुळे हे जिलेटिन बॉम्ब नेमके जनावरांच्या शिकारीसाठीच होते का किंवा अन्य कोणत्या कामासाठी असा प्रश्न येथील पोलिसांना पडला असून याबद्दल नंदगड पोलीस अधिक तपास करत आहेत. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, खानापूर. राज्य सरकारच्या प्रथम श्रेणी महाविद्यालयाच्या अतिथी प्राध्यापकांना सुविधा मिळवून देण्याची मागणी सरकारी पदवी महाविद्यालय समितीच्या जिल्हाध्यक्षांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. राज्य सरकार प्रथम श्रेणी महाविद्यालयांच्या अतिथी प्राध्यापकांना सेवा सुरक्षा, कायम सेवा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारला आग्रह करण्यात आला आहे, असे जिल्हा सरकारी पदवी महाविद्यालय प्राध्यापक हितरक्षण समितीचे नूतन अध्यक्ष डॉक्टर राजू कंबार यांनी कन्नड साहित्य भवन येथे जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले आहे. राज्यस्तरावरील वरिष्ठ विधान परिषद सदस्य ऐनूर मंजुनाथ तसेच एच कोटरेश यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकार पदवी महाविद्यालय प्राध्यापक हितरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये 23 सरकारी महाविद्यालय असून 800 पेक्षा जास्त प्राध्यापक गेल्या 10 वर्षांपासून महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत. कोविड-19 महाविद्यालय बंद झाल्याने नोकरी नसल्या कारणाने अनेक प्राध्यापकांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे व अशा परिस्थितीतच काही प्राध्यापक मरण पावले आहेत, असे यावेळी जिल्हा सरकारी पदवी महाविद्यालय प्राध्यापक हितरक्षण समितीचे नूतन अध्यक्ष डॉक्टर राजू कंबार यांनी सांगितले आहे. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಿ ಪದವಿ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರಾಗಿ ನಾವು 10-15 ವರ್ಷಗಳಿಂದ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸುಮಾರು 412 ಕಾಲೇಜುಗಳು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿದ್ದು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 23 ಕಾಲೇಜುಗಳಿದ್ದಾವೆ. 14,564 ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದು 800ಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 23 ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರಾಗಿ ನಾವು ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದುವರೆಗೂ ಕೂಡ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಸೇವಾ ಭದ್ರತೆಯನ್ನು ಕಾಯಮಾತಿಯನ್ನು ನೀಡಿಲ್ಲ. ಆದುದರಿಂದ ನಾವು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಐನೂರು ಮಂಜುನಾಥ್ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರಾಗಿರುವಂಥ ಐನೂರು ಮಂಜುನಾಥ್ ಅವರ ಗೌರವಾಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಎಚ್ ಕೊಟ್ರೇಶ್ ಅವರ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರಥಮ ದರ್ಜೆ ಕಾಲೇಜುಗಳ ಅತಿಥಿ ಉಪನ್ಯಾಸಕರ ಹಿತರಕ್ಷಣಾ ಸಮಿತಿಯನ್ನು ಅಸ್ತಿತ್ವಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದೀವಿ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿಯನ್ನು ಡಾಕ್ಟರ್ ರಾಜು ಕಂಬಾರ್ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಹೊಸದಾಗಿ ನೂತನವಾದಂಥ ಒಂದು ಸಮಿತಿಯನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. यावेळी उपाध्यक्ष हनुमंत कर्कीकट्टी, प्रधान कार्यदर्शी निंगाप्पा संगरीजी गोप, संघटना कार्यदर्शी नीलकंठ बम्मन्नावर सहाने उपस्थित होते.
सर्व लोकसेवा फाउंडेशन कडून सामरा व मुदगा रस्त्या शेजारी असणाऱ्या देवी देवतांचे फोटो एकत्रित करून धार्मिकरित्या त्यांचे दहन करण्यात आले आहे. सर्व लोकसेवा फाउंडेशन कडून बृहत हिंदू जागृती अभियानांतर्गत सामरा व मुदगा परिसरातील रस्त्या शेजारी ठेवण्यात आलेल्या देवी देवतांचे फोटो एकत्रित करून धार्मिक पद्धतीने त्यांचे दहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील सामरा विमानतळावरील देखील फोटोंचे दहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांनी सांगितले की अशा प्रकारे नागरिकांनी देवी देवतांच्या फोटोची विटंबना करू नये. हे योग्य नसून यामुळे पर्यावरणाला देखील हानी पोहोचू शकते. त्यामुळे शक्य होईल तितके यावर नियंत्रण आणणे सध्या काळाची गरज आहे. बृहत हिंदू जागृत अभियानतर्फे जे वीरेशांनी एक मोठं संकल्प हाती घेतलेला आहे. बरेच आता दोन ते 3 महिने झालं मी त्यांचं बघतोय समाजकार्य. कारण आपण हिंदू फक्त नावासाठी हिंदू म्हणतो आणि जे काही आपले काम भागलं की देवांचं की ते देव कुठल्या कोपऱ्यात ठेवायचं हे फक्त विचार करत असतात दुसऱ्या दिवशी. त्यासाठी ही विटंबनाच म्हणावं लागेल एकतर्फे आमच्या हिंदूतर्फेच. त्यासाठी जे वीरेशांनी हाती घेतलेला संकल्प आम्हा सर्वांनाच त्याचं भावलं, बरं वाटलं, आनंद वाटला आणि त्यांना सहकार्य करावं म्हणून आमचीसुद्धा इच्छा जागृत झाल्यामुळे भरत असू दे, महेंद्रांना असू दे, परत त्यांचे सहकारी हे काल रात्री ठरवलं की असं तुमच्या भागाला येत आहोत. आम्हालाही आनंद वाटला आणि त्यांना हातभार लावायचं आणि आपणही सर्वजण त्यात भाग घेऊन ही संकल्पना यशस्वीरित्याने पार पाडावी म्हणून आम्ही सर्वांनी ठरवून आज हा संकल्प हाती घेतला. सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्या शेजारी देवी देवतांचे भग्न झालेले फोटो ठेवत आहेत. मात्र असे हे करण्यामुळे एक प्रकारे ही देवांची आपण विटंबना करत आहोत. यामुळे असे करण्यात येऊ नये. खरं तर देवी देवतांचे फोटो बनवण्यावर कुठंतरी नियंत्रण आणणे सध्या गरजेचे बनले आहे, जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत. या उपक्रमाला शिवमूर्ती भुर्लकट्टी, करम भोसले, बाळू कनबरकर, उमेश पुरी, महेंद्र गोटे, गौरेश हिरेमठ, आनंद भातकांडेसह अनेकांचे सहकार्य लाभले आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831 2435 777. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज. आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग. आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन. आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेळगाव. फोन 0831 240 7480. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स. साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है
तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगांव। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, कभी रिश्तों को, कभी सपनों को, कभी अरमानों को। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, आपकी मुस्कुराहट को। आदर्शा फैशन डिजाइनर, ब्लाउज, सूट्स, लहंगास, चूड़ीदार, हैंडवर्क, मशीन एम्ब्रॉयडरी के स्पेशलिस्ट। आदर्शा फैशन डिजाइनर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। शहरातील भुई गल्ली व श्री क्षेत्र काशीदक्षी कपिलेश्वर मंदिरामध्ये कार्तिक स्वामी दर्शनाची रविवारी सुविधा करण्यात आल्या आहेत। बेळगाव शहरातील श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये कार्तिक स्वामी दर्शनाची सुविधा मंदिरामध्ये करण्यात आली आहे। रविवारी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी ठीक दुपारी 12:47 कार्तिक स्वामी मंदिर उघडण्यात येणार आहे। त्यानंतर रुद्राभिषेक, महामंगल आरती व इतर धार्मिक विधी पार पडणार आहेत। सोमवारी दुपारी 2:59 कार्तिक स्वामी मंदिर बंद करण्यात येणार आहे, कारण वर्षातून एकदाच कार्तिक मास पौर्णिमेनिमित्त कार्तिक स्वामींचे दर्शन भाविकांना घेता येते। तसेच सर्व भक्तांनी अभिषेक व दर्शनाचा लाभ घ्यावा असे यावेळी श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे। त्याचप्रमाणे भोई गल्ली येथील जागृत देवस्थान श्री कार्तिक स्वामी मंदिर येथे कार्तिक मासच्या पौर्णिमे दिवशी रविवारी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री कार्तिक स्वामींना अभिषेक घालण्यात येणार आहे। सर्व भाविकांनी दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंदिरच्या ट्रस्टकडून कळविण्यात आले आहे। महादेव पवार, KNN न्यूज, बेळगाव। लोंढा सामाजिक अभिवृद्धी अभियान यांच्या वतीने कोरोना वॉरियर्सचा सत्कार करण्यात आला आहे। लोंढा सामाजिक अभिवृद्धी अभियान यांच्या वतीने कोरोना वॉरियर्स यांचा सत्कार करण्यात आला आहे। लोंढा येथील मराठी शाळेमध्ये लोंढा सामाजिक अभिवृद्धी अभियान यांच्या वतीने कोरोना काळात कार्य केलेल्या आशा कार्यकर्त्या, पोलीस विभाग, ग्रामपंचायत अभिवृद्धी अधिकारी तसेच कर्मचारी, पत्रकार, आरोग्य विभाग, नर्स, रेवनी विभाग यांचा हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे। यावेळी बोलताना सामाजिक अभियान अभिवृद्धीचे कार्यकर्ते विलास भुतकी म्हणाले, आज करण्यात येत असलेल्या सत्कार मूर्तींचा गौरव हा अभिमानास्पद आहे। तर कोरोना काळात ऊन व भुकेची तमा न बाळगता सदर वॉरियर्सनी उत्तम सहकार्य केले आहे असे यावेळी सांगण्यात आले आहे। सर्व पाहुण्यांनी सत्कार मूर्तीने फार उत्साहानं कार्य केलेलं आहे, कार्य तत्परतेनं कार्य केलेलं आहे। या ठिकाणी उपस्थित प्रवीण सायनाक सर, तरुण उमद व्यक्तिमत्व, मोहिशे ग्रामपंचायतचे PDO आणि अतिशय चांगले चांगले उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी कार्य तत्परतेने केलेलं आहे। आज त्यांचा पण सत्कार करायचा आहे। त्यानंतर आपले पोलीस कॉन्स्टेबल मडवा इंगलजी, त्याप्रमाणे त्यांचे साथीदार विवेक यांनी इतकं महत्वाचं काम केलेलं आहे। करोनामध्ये तहान भूक न वाट बघता प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांनी पेशंटची माहिती घेतलेली आहे, त्यांचा उपचार करण्यासाठी डॉक्टरांना सांगितलेलं आहे, अतिशय चांगलं केलेलं आहे। या ठिकाणी दोघं पण इथं उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा मी सत्कार करणार आहे। यानंतर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे वृत्तपत्र,
या ठिकाणी मला अभिमानानं सांगा असं वाटतं, माझे दोन्ही विद्यार्थिनी हे अतिशय उत्सुकतेनं तत्परतेनं कार्य करीत आहेत. तरुण भारतचे वृत्तप्रतिनिधी निखिल असुकर सर आणि त्याचप्रमाणे यल्लप्पा कानत या दोघांचं मी अभिनंदन करतो. ते उपस्थित आहेत, त्यांच्या सत्कार आपण करायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे सुंगार सर प्रत्येक कार्यक्रमाला आडी अडचणीला ते उभं येतात, मदत करतात. कोणतंही काम असू देत, ते आर्थिक मदत असू देत, मानसिक मदत असू देत, त्यांनी मदत करतात. या ठिकाणी एका हाकेला त्यांनी तो उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा आपण इथं सत्कार करायचा. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे हा करोनाचा काळ अतिशय गंभीर काळ होता. या काळामध्ये आम्ही घरात होतो, पण ही लोक अशा कार्यकर्त्या आमच्या सर्वांच्या आरोग्याच्यासाठी तळमळीनं उन्हात फिरून आरोग्याची विचार न करता पेशंटना जमा करणं, डॉक्टरांची मदत त्यांना करणं हे कार्य करत होते. त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार करणं महत्वाचं आहे. यावेळी लोंढा अभिवृद्धी अभियानाचे सदस्य संदीप सौज, अल्बर्ट डिसोजा, प्रभाकर मिराशी, शशिकांत सावंत, विद्या बुतके, सुधा घोटगाळकर सह अन्य उपस्थित होते. निखिल असुकर, केएनएन सिटी न्यूज, लोंढा. धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावे असे आयोजित पत्रकार परिषदेत संगोळी प्राधिकार रचना संघर्ष समिती अध्यक्ष अरविंद दळवाई यांनी सांगितले आहे. धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावे यासाठी बागलकोटमध्ये 29 नोव्हेंबर रोजी मंत्री ईश्वरप्पा यांनी भव्य मोर्चाचे आयोजन केले असून राज्य सरकारने त्वरित आरक्षण देण्यास केंद्र सरकारला मुदत द्यावी असे संगोळी प्राधिकार रचना संघर्ष समिती अध्यक्ष अरविंद दळवाई यांनी शहरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध संघटनांकडून निदर्शने करण्यात आले आहेत. वाल्मिकी तसेच लिंगायत समाज आरक्षणासाठी हाक देत आहेत. धनगर समाज आरक्षणासाठी गेल्या 3-4 महिन्यापासून लढा देत असून उत्तर कर्नाटकातील धनगर समाजाचा दुरुपयोग केला जात आहे असे यावेळी संगोळी प्राधिकार रचना संघर्ष समिती अध्यक्ष अरविंद दळवाई यांनी सांगितले आहे. ಬಿಜೆಪಿ ಸಚಿವರಾದ KS ಈಶ್ವರಪ್ಪನವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಕಳೆದ 2-3 ತಿಂಗಳಿಂದ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಕುರುಬರಿಗೆ ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಒಂದು ಹೋರಾಟ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಈಶ್ವರಪ್ಪನವರಾಗಲಿ ಅಥವಾ ಅವ್ರ ಜೊತೆಗಿರುವಂಥ ಇತರೆ BJP ಸಚಿವರು ಶಾಸಕರಾಗಲಿ ಒಮ್ಮೆಯೂ ಅಪ್ಪಿತಪ್ಪಿ ಶಾಸನ ಸಭೆಯಲ್ಲಾಗಲಿ ರಾಜ್ಯ ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಸಭೆಯಲ್ಲಾಗಲಿ ಈ ಕುರಿತು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ST ಸ್ಟೇಟಸ್ ಕುರುಬರಿಗೆ ST ಸ್ಟೇಟಸ್ ಸಿಗಬೇಕಂತಂದ್ರೆ ಸುಮ್ಮನೆ ಹೋಗಿ ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ BL ಸಂತೋಷ್ ಅವರಿಗೆ ಅಥವಾ ಜೋಶಿ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಕೊಡೋದರಿಂದ ಯಾರು ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿಟ್ಟು ಆ ಕುರುಬರಿಗೆ ST ಸ್ಟೇಟಸ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಈ ಶಾಸಕರು ಮಂತ್ರಿಗಳು ಬೀದಿ ಚಳವಳಿ ಮಾಡಕತ್ತಾರ. ಬೀದಿ ಚಳವಳಿ ಮಾಡೋದರಿಂದ ಯಾವುದೂ ಫಲ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಇದು ಕೇವಲ ಬೂಟಾಟಿಕೆ ನಾಟಕ ನಡೆದಿದೆ. RSS ಮುಖಂಡರನ್ನು ಮೆಚ್ಚಿಸಲಿಕ್ಕೆ ಅಥವಾ BL ಸಂತೋಷ್ ಅವರನ್ನು ಮೆಚ್ಚಿಸಲಿಕ್ಕೆ ಈ ಕೆಲಸ ನಡೆದಿದೆ. ನಾವು ಅವ್ರಿಗೇನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಬೀದಿ ಚಳವಳಿ ಮಾಡೋದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ರಿ, ಶಾಸನಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿರಿ, ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿರಿ, ಸಚಿವ ಸಂಪುಟ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿರಿ. ಮೊದಲು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ರೆಕಮೆಂಡೇಶನ್ ಕಳಿಸ್ಬೇಕು. ರಾಜ್ಯಸಭೆಯಿಂದ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಯಾವುದೇ ರೆಕಮೆಂಡೇಶನ್ ಹೋಗಿಲ್ಲ. ಆ ರೆಕಮೆಂಡೇಶನ್ ಇಲ್ಲದೇ ಇವರು ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ದಿಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ BL ಸಂತೋಷ್ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಪರ್ಸನ್, ಯಾವುದೇ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಅಥಾರಿಟಿ ಅವರಿಗಿಲ್ಲ. ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಜೋಶಿಯವರು ಆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಮಂತ್ರಿಗಳು ಅಲ್ಲ, ಅವರಿಗೆಲ್ಲ ಭೇಟಿಯಾಗಿ ಮನವಿ ಕೊಟ್ಟು ಬರಾಕತ್ತಾರ. ಇದೊಂದು ಕೇವಲ ಬೂಟಾಟಿಕೆ ಇದೆ. ಇದು ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಹೇಳಿದಂಗೆ ಇದು RSS ಪ್ರಣೀತ ಹೋರಾಟ. ಇದು ಯಾರನ್ನೋ ಮೆಚ್ಚಿಸಲಿಕ್ಕೆ ಅಥವಾ ಯಾವುದೋ ರಾಜಕೀಯ ಹುನ್ನಾರ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಈ ಹೋರಾಟ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಕುರುಬ ಸಮಾಜ ಅತ್ಯಂತ ಹಿಂದುಳಿದ ಸಮಾಜ, ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಹಿಂದುಳಿದ ಸಮಾಜ. ನಮ್ಮನ್ನ ಮರಳು ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಮಾಡಕತ್ತಾರೆ. ಈ ಮುಂಚೆ ರಾಯಣ್ಣ ಬ್ರಿಗೇಡ್ ಅಂತ ಮಾಡಿದ್ರು, ಅರ್ಧಕ್ಕೆ ನಿಲ್ಲಿಸಿದರು.
ಬಹುಶಃ ಇದು ಕೂಡ ಫೆಬ್ರವರಿ ಆದಮೇಲೆ ಈ ಹೋರಾಟ ಕೂಡ ಯಾವುದೇ ತಾರ್ಕಿಕ ಅಂತ್ಯ ಕಾಣದ ನಿಂತು ಹೋಗುತ್ತಂಥೇಳಿ ನಮಗೆ ಭಯ ಇದೆ. ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಾನು ಈಶ್ವರಪ್ಪನವರಿಗೆ ಮತ್ತು ಅವರ ಸಹೋದ್ಯೋಗಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತೀನಿ. 29ನೇ ತಾರೀಕು ನೀವೇನು ಬಾಗಲಕೋಟೆಯಲ್ಲಿ ರ್ಯಾಲಿ ಮಾಡಕತ್ತೀರಿ, ನೀವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಗಡುವು ಕೊಡಿ. ಈ ಟೈಮ್ ಒಳಗಾಗಿ ಏನಾದರೂ ಸರ್ಕಾರದವರು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗೆ ಸ್ಪಂದಿಸದೇ ಇದ್ದರೆ ಈಶ್ವರಪ್ಪನವರು, ವಿಶ್ವನಾಥ್ ಅವರು, MTB ನಾಗರಾಜ್ ಅವರು, ಎಲ್ಲ BJP ಕುರುಬ ಸಮಾಜದ ಶಾಸಕರು, ಮಂತ್ರಿಗಳು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ಪಬ್ಲಿಕ್ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಿ. ನೀವು ಸರ್ಕಾರದವರು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಏಳಿಸ್ತಾ ಇದ್ದರೆ ನೀವು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಿ. ಅವಾಗ ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಬರುತ್ತೆ. ನಿಮ್ಮ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಕೂಡ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सल्लामसलत केली नसून आरक्षणाविषयी चर्चा देखील केली नाही. त्यांचा पाठिंबा असल्याचे सांगून त्यांच्या नावाचा दुरुपयोग केला जात आहे असे सांगून यावेळी संताप व्यक्त करण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. एपटेक एविएशन एकेडमी, बेलगाम. यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है, बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है. हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है. आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है, और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं, हम 6 एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं. अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए. एपटेक एविएशन एकेडमी, बेलगाम. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने. ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना, मारुति गली, बेलगाम. मन भाए आराधना. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831 2435 और 8884121718. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे.
कर्नाटक राज्य ग्रामपंचायत नोकर संघ खानापूर तालुका समितीकडून विविध मागण्यांची पूर्तता करून प्रधान कार्यदर्शी RDPR यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। पंचायत नोकरांना EFMS मार्फत त्वरित वेतन देण्यात यावे तसेच विविध मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करत कर्नाटक राज्य ग्रामपंचायत नोकर संघ खानापूर तालुका समिती यांच्याकडून माननीय कार्यनिर्वाहक अधिकारी तालुका पंचायत खानापूर यांच्या मार्फत प्रधान कार्यदर्शी RDPR विभाग बेंगळूर यांना निवेदन सादर केले आहे। ग्रामपंचायत नोकर संघ यांना सरकारच्या निधीतून वेतन देण्यात यावे असा 2017ला आदेश देण्यात आला होता, मात्र अजूनपर्यंत सरकारी निधीतून EFMS मार्फत ग्रामपंचायत सदस्यांना वेतन देण्यात आले नाही। पंचायत सदस्यांना गेल्या 8 ते 10 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने खूप संकटांना सामोरे जावे लागत आहे। तसेच वेतनसाठी 382 कोटी रुपये सरकारने त्वरित जारी करावे व सदस्यांना पेन्शनची सुविधा देण्यात यावी। EFMS मध्ये सदस्य नसतील तर त्या सदस्यांना EFMS मध्ये सामील करावे, बढती देण्याचे प्रमाण 100% जास्त करावे अशा अनेक मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत। महादेव पवार, KNN न्यूज, बेळगाव। शालेय शुल्क भरण्यासाठी पालकांवर दबाव नको असा शिक्षण मंत्र्यांनी आदेश देऊन देखील काही महाविद्यालय व शाळा पालकांकडून शुल्क आकारले गेले जात आहेत। कोरोनामुळे अनेकांना रोजगारवर पाणी सोडावे लागले आहे, त्यामुळे अनेकांना 8 महिन्यांपासून आर्थिक फटका सहन करावा लागला आहे। या दरम्यान कोणत्याही शाळेने शुल्क भरण्यासाठी पालकांवर दबाव आणू नये तसेच शुल्क न भरणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करू नये अशी स्पष्ट सूचना शिक्षण खात्याने केली आहे। शुल्काबाबत कोणतीही तक्रार असल्यास गट शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करा असे आवाहनही केले आहे। मार्च महिन्यात कोरोनामुळे शाळा बंद करण्यात आल्या, तेव्हापासून अद्यापही शाळा बंदच आहेत। तरीही अनेक शाळांकडून 2020 ते 2021 शैक्षणिक वर्षाचे वार्षिक शुल्क भरण्यासाठी शाळांकडून सातत्याने तगादा लावण्यात येत आहेत। मात्र कोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प झाल्याने काही पालकांना वेळेत शुल्क भरण्यास अडचण निर्माण होत आहे। त्यामुळे शाळांकडून शुल्क भरा, अन्यथा ऑनलाईन शिक्षण दिले जाणार नाही, अनुत्तीर्ण करून पुन्हा त्याच वर्गात बसवले जाईल असे पालकांना सांगितले जात आहे। परिणामी पालकही घाबरून जात आहेत। शिक्षण खात्याने सुरुवातीपासूनच शुल्क भरण्यास सवलत देण्याची तसेच कोणावरही त्याबाबत दबाव टाकू नये असे पत्रक जाहीर करून अनेकदा सूचना केल्या आहेत। तरीही विना अनुदानित शाळांकडून शिक्षण खात्याच्या आदेशाला हरताळ फासत शुल्क वसुली केली जात आहे। याबाबत काही पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी शुल्क भरले नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करण्यात येणार नाही असे स्पष्ट केले आहे। त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। कोणत्याही शाळेने शुल्काबाबत पालकांना त्रास दिल्यास त्या शाळांवर कारवाई केली कोणत्याही शाळेने शुल्काबाबत पालकांना त्रास केल्यास त्या शाळांवर कारवाई होऊ शकते, याची दखल घेत पालकांनी तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे। बेळगाव परिसरातील ग्राहकांच्या सेवेसाठी एनीएल्प हे ॲप कार्यरत असणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत कंपनीचे CEO मोहम्मद झाकीर हुसेन यांनी दिली आहे। बेळगाव परिसरातील ग्राहकांच्या सेवेसाठी एनीएल्प हे ॲप कार्यरत करण्यात आले आहे। या कंपनीचे CEO मोहम्मद झाकीर हुसेन यांनी याबाबत बेळगाव शहरामध्ये पत्रकार परिषद घेतली। यावेळी ते म्हणाले की या ॲपच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे। ನಾನು ಟೆಲ್ಕಾನ್ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಕಂಪನಿನ CEO ಮತ್ತು ಮ್ಯಾನೇಜಿಂಗ್ ಡೈರೆಕ್ಟರ್। ಇವರ ಹೆಸರು ಪೂಜಾಶ್ರೀ ಕಂಪನಿನ ಮ್ಯಾನೇಜಿಂಗ್ ಡೈರೆಕ್ಟರ್। ವಿಷ್ಣು ಪ್ರಸಾದ್ ಕಂಪನಿ ಸ್ಟೇಟ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಹೆಡ್ ಆಗಿದ್ದಾರೆ। ಇವರು ಶಾಬುದ್ದೀನ್ ಇವರು ಫೀಲ್ಡ್ ಆಫೀಸರ್ಸ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಆಗಿದ್ದಾರೆ। ನಾವು ಟೆಲ್ಕಾನ್ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಿಂದ ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಟೆಲ್ಕಾನ್ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಸುಮಾರು 3 ವರ್ಷ ಓಲ್ಡ್ ಕಂಪನಿ। ಈ 4ನೇ ವರ್ಷ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಟೆಲ್ಕಾನಿಂದ ಎನಿಎಲ್ಪ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಷನ್ ಅಂತ ಒಂದು ಹೊಸ ಕಂಪನಿನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಈಗಾಗಲೇ ನಾವು 15 ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ನ ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ। ಈ ಸರ್ವಿಸಸ್ ಎಲ್ರಿಗೂ ಒಂದು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಆಗಿ ಸಪೋರ್ಟ್ ಆಗಿ ಒಂದು ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ನಿಂತತೆ। ಎನಿಎಲ್ಪ್ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಎನಿಎಲ್ಪ್ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎನಿಎಲ್ಪ್ ಆನ್ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಸರ್ವಿಸಸ್। ಈ ಆನ್ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಸರ್ವಿಸಸ್ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಪೂಜಾಶ್ರೀ ಹೇಳ್ತಾರೆ।
ऑनलाईनद्वारे यामधून विशेष सेवा उपलब्ध करून घेता येतात असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर पूजा यांनी देखील अधिक माहिती दिली आहे. ರೆಕ್ಟಿಫೈ ಮಾಡ್ತೀವಿ ಇನ್ಸ್ಟೆಂಟ್ ಆಗಿ ಇಮ್ಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ. ಸೊ ಆ ಥರ ಸರ್ವಿಸಸ್ನಲ್ಲಿ 30 ಸರ್ವಿಸಸ್ನ ನಾವು ಚೂಸ್ ಮಾಡಿ ಎನಿ ಹೆಲ್ಪ್ ಮುಖಾಂತರ ಆಲ್ ಓವರ್ ಸಿಟೀಸ್ನಲ್ಲಿ ರಿಮೋಟ್ ಸಿಟಿ ಆ್ಯಂಡ್ ಮೆಟ್ರೋ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಇವಾಗ ಕೋವಿಡ್ ಪ್ಯಾಂಡಮಿಕ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಸೋಷಿಯಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸಿಂಗ್ ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಮತ್ತು ಇವಾಗ ಯಾವುದೇ ಹೊರಗಡೆ ಮತ್ತೆ ನಾವು ಏನಾದರೂ ಆ ಥರ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಕರ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೂ ಪ್ಯಾನಿಕ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಆ ಥರ ಪ್ಯಾನಿಕ್ ಸೀಕ್ವೆನ್ಸ್ ಬೇಡ. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಎಲ್ಲ ಸೇಫ್ಟಿ ಮೆಷರ್ಸ್ನ ತೊಗೊಂಡು ನಾವು ಆ ವೆಂಡರ್ನ ಅಂದರೆ ಆ ಏಜೆಂಟ್ನ ನಾವು ಡೋರ್ ಸ್ಟೆಪ್ಸ್ಗೆ ನಾವು ಕಳಿಸ್ತೀವಿ. ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಆರೋಗ್ಯ ಸೇತು ಆ್ಯಪ್ನಲ್ಲಿ ಎವ್ರಿಡೇ ಟೆಂಪ್ರೇಚರ್ನ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ಸೊ ಆ ಆ್ಯಪ್ನ ನಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಇಂಟಿಗ್ರೇಟ್ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ನಮ್ಮ ಆ್ಯಪ್ಗೆ. ಸೊ ಎವ್ರಿಡೇ ಟೆಂಪ್ರೇಚರ್ ಟೆಸ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಬೇಕಾಗಿರೋ ಗ್ಲೌಸ್, ಸ್ಯಾನಿಟೈಸೇಷನ್ಸ್ ಕಂಪ್ಲೀಟಾಗಿ ಸೇಫ್ಟಿ ಪ್ರಿಕಾಷನ್ಸ್ ತೊಗೊಂಡೇ ಡೋರ್ ಸ್ಟೆಪ್ಸ್ಗೆ ಸರ್ವಿಸಸ್ಗೆ ನಾವು ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಈ ವೆಂಡರ್ಸ್ ಸ್ಪೆಷಲಿ ವೆರಿಫೈಡ್ ಆಗಿರ್ತಾರೆ, ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಕಂಪನಿ ಮಾತ್ರ ಇರ್ತಾರೆ, ಯಾವುದೇ ಥರ ಫ್ರೀಲಾನ್ಸರ್ಸ್ ತೊಗೊಳ್ಳಲ್ಲ. ಅದ್ರ ಜೊತೆ ನಿಮಗೆ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಆ್ಯಸ್ ಹೇಳ್ದಂಗೆ ಪೂಜಾಶ್ರೀ ಅವರು ಸರ್ವಿಸಸ್ ಬೇಕಂದರೆ ಇನ್ಸ್ಟೆಂಟ್ ಸಿಗುತ್ತೆ. ನೀವು ಭಾಳ ಹೊತ್ತು ವೇಟ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ 2 hours ಪ್ರಿಕಾಷನ್ಸ್ ನಮ್ಮನ್ನ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಇನ್ಸ್ಟೆಂಟಾಗಿ ನಿಮ್ಮ ಸರ್ವಿಸಸ್ ಸಿಗೋದಂತ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಲ್ಲ. ಏನೇ ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಸಿಟಿ ಮಾತ್ರ ಫೋಕಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆಮೇಲೆ ತಾಲೂಕ್ಸು ಅದೆಲ್ಲ ಕವರ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮೇ ಬಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ 6 monthsನಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ಸ್ ಕವರ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸದ್ಯಕ್ಕೆ ಸಿಟಿ ಮಾತ್ರ 15 cities ಮಾತ್ರ. ಇದೆಯಾ ಇಲ್ಲ, ಇದು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ಸ್ ಹೌದಾ ಅಲ್ಲ, ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಇಂಜಿನ್ ಬೇರೆ, ಬುಕ್ಕಿಂಗ್ ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಸರ್ವಿಸ್ ತೊಗೊಳ್ಳೋದು ಬೇರೆ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನೀವು ಫ್ರೀ ಕೋವಿಡ್ ಟೆಸ್ಟ್ ತೊಗೋಬೇಕು. ಇವಾಗ ಫ್ರೀ ಕೋವಿಡ್ ಸೆಂಟರ್ಸ್ನ ನಾವು ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ನಮ್ಮ ಆ್ಯಪ್ನಲ್ಲಿ. ಎಲ್ಲಿದೆ ಫ್ರೀ ಕೋವಿಡ್ ಟೆಸ್ಟು ಫ್ರೀ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅವ್ರು ನಿಮ್ಮನ್ನ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಕರೆಸ್ಬಿಟ್ಟು ಕೋವಿಡ್ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಇದು ಒಂದು ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಕೊಡ್ತಂಥ ಒಂದು ಅಡಿಷ್ನಲ್ ಫೀಚರ್. ಅದೇನೇ ಹೇಳಿದ್ದು, ಇದು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಸೆಂಟರ್ ಅಲ್ಲ, ಆನ್ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಸರ್ವಿಸ್. ಅಂದರೆ ಬೇಕಾಗಿರೋ ಡೈಲಿ ನೀಡಲ್ಲಿ ಬೇಕಾಗಿರೋಂಥ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಸರ್ವಿಸಸ್ನ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾವುದೇ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ಸ್ ಥರ ಇರೋಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. ಒಂದು ವೆಂಡರ್ನ ನಾನು ಬುಕ್ ಮಾಡಿ ನಾನು ಕಳಿಸ್ತೀನಲ್ಲ, ಒಬ್ರಿಗೆ ಮಾತ್ರ ಅದು ನೀಟಾಗಿ ನಿಮ್ಮನ್ನ ಸರ್ವಿಸಸ್ ಬಂದು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ಕನ್ಫರ್ಮ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಕೊಡ್ತೀವಿ ಸರ್. ಹಾಂ, 30 ಸರ್ವಿಸಸ್ನ ನಾವೇನು ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ವಿ, ಈ 30 ಸರ್ವಿಸಸ್ನಲ್ಲಿ 3 ಜನ ಏಜೆಂಟ್ಸ್ನ ನಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ಪಾರ್ಟ್ನರ್ ಆಗಿ ತೊಗೊಂಡಿರ್ತೀವಿ. ಅವಾಗ ಒಂದು ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ 90 ಜನ ಬಿಸ್ನೆಸ್ ಪಾರ್ಟ್ನರ್ಸ್ ಆಗಿ ನಾವು ತೊಗೊಂಡು ಆಲ್ ಓವರ್ ಸಿಟೀಸ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಸರ್ವಿಸಸ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ. ಆ 30 ಸೆಗ್ಮೆಂಟ್ಸ್ಗೆ ಮಾತ್ರ. ಜನರು ನಮ್ಮನ್ನು ವೆಬ್ ಮುಖಾಂತರ www.nelp.com ಮುಖಾಂತರ ಲಾಗಿನ್ ಮಾಡಿ ಬ್ರೌಸ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಇಲ್ಲಾಂದರೆ ಕಾಲ್ ಮಾಡ್ಬೋದು 88033939. ಮೊಬೈಲ್ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಇರೋರು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ NELP ಅಂತ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ನಲ್ಲೂ ಈ 3 ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮನ್ನ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांना सेवा देण्यासाठी कंपनी कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. यामुळे निश्चितच या ॲपचा वापर बेळगाववासियांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर. मराठा प्राधिकरण स्थापन करून मुख्यमंत्री बेळगाव महाराष्ट्राला विकणार असल्याचे वाटाळ नागराज यांचे वक्तव्य. मराठी जनतेला टेंडर देऊन विकण्याची सरकारची दूरदृष्टी. हिरेबागेवाडीच्या टोल नाक्यावर कन्नड आंदोलन करता वाटाळ नागराज यांनी साधला पत्रकारांशी संवाद. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांकडून शहरातील कोणतेच काम नाही व्यवस्थितरित्या. एपीएमसी रोडवरील ड्रेनेज पाईपलाईन उघड्यावरच. कंत्राटदारांनी वेळीच काम पूर्ण करण्याची नागरिकांकडून मागणी. गोव्यामध्ये आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुत्राचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न. गोव्यातील लीला पॅलेस रिसॉर्टमध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन. नवदाम्पत्यांना राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.